लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। काँग्रेसने तब्बल 15 जागांवर विजय मिळवला आहे। लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबत सहानुभूती असल्याचं सांगत जास्त जागा स्वतःजवळ ठेवल्या होत्या, मात्र त्यांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही। या उलट निवडणुकीपूर्वी शांत राहिलेल्या काँग्रेसने जबरदस्त कामगिरी करत 15 जागा पटकावल्यात। तर आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटापेक्षा काँग्रेस अधिक जागांवर दावा करेल असं काही प्रमाणात निश्चित झालेलं आहे। महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी आग्रही भूमिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीपासून लावून धरली होती। त्यानंतर शरद पवार यांनी माझ्या पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी अजून तरी कुणी आग्रही नसल्याचं सांगितलं होतं, पण अजून तरी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करण्यात आलेला नाही। मात्र काँग्रेसनं थोडी वेगळी भूमिका घेत ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री अशी घोषणा केली आणि हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्वीपासूनची भूमिका राहिलेली आहे। महाविकास आघाडी ठाकरे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईतून सर्वाधिक जागा मिळणार आहेत। मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात 3 जागा जिंकत 100% रिझल्ट देणाऱ्या काँग्रेसचा आत्मविश्वास मात्र बळावला आहे। लातूर, नांदेड, जालना या 3 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देत काँग्रेसने या जागा जिंकल्या होत्या। मराठवाड्यात 100% रिझल्ट दिल्याचा दावा करत सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम काँग्रेसच्या नेत्यांनी केलं आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नुकतेच संभाजीनगरात येऊन गेले। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचा आढावा घेत काँग्रेसचे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याशी चर्चा केली। दरम्यान त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभेच्या 9 पैकी 6 मतदारसंघावर काँग्रेस पक्षाने दावा सांगितलाय।